गोयच्या वजा गोंयकारांनो जायात जागे आयज हांवें एडवर्टाइजमेंट पळयलो म्हाका दिसता किशोर बाबान घातलेलो आयज एक आहा मशाल यात्रा आनी दुसरी आसा रापणकाराचो फूड फेस्टिवल थंय वयतलो हें वाचलो आनी म्हाका डिसायड करपाक पडलें आनी आयज हांव आर्बोला आयिल्लो चिखली जावन आनी हांवें डिसायड केलें हांव हे मशाल यात्रा भितर सरतलो आयज ह्या भव्य मशाल यात्रेक तुमचो सगळ्यांचो सहभाग पळोवन खूब बरें दिसलें. आमी गोंयभर अशे प्रोटेस्ट ह्या दिसांनी पळयत आसा, आमी सहभागी जायत आसा. कारण आयज तुमकां खबरूच आसतलें तुमच्या गांवचेर जो प्रसंग येयल्लो आहा तो सध्या गोंयभर येयल्लो आसा. ही सरकार जी बीजेपीची आसा सध्याची आनी तेंचे जे मिनिस्टर्स आसा अशें करून पीसीबी मिनिस्टर विश्वजीत राणे तेंचेर कसलो सावर येयलो आहा तो आमकां खबर ना. तेंकां सध्या गांवचे गांव काडून हे दिल्ली वाल्याक हैदराबाद वाल्याक रेड्डी मिश्रा आनी कोणाक दिवपाची सामको सावर येयलो आहा तेंचेर. हेंच्यांनी कोणाच्या विश्वासाचेर गांवचे जागे घेतले डोंगर घेतले ह्या असले ब्रोकर मिनिस्टरांच्या विश्वासाचेर ते सध्या हेंकां पयशे दितात आनी तेंकां जाय तो जोड्स करून घेतात. जोड म्हटलें कितें रिजनल प्लॅन म्हणून गोंयचो एक प्लॅन आहा. ह्या प्लॅनाचेर नॉन डेव्हलपमेंट स्कोप दोंगर आहा थंयसर बांदकाम करूंक मेळटा. आमच्या आज्या पणजांनी हे पयलीं पासून मानलेले आसले म्हणून तर आमच्या दोंगरांचेर बी कांयच बांदकामां जायना आमचे. जाली जाल्यार ते देवळां नाल्यार इगर्ज्यो आसताल्यो, प्रार्थनाची स्थळां आसतालीं आमची दोंगर म्हटल्यार. कित्याक आमच्या आज्या पणजांक खबर आसतलें की हे दोंगर म्हटल्यार आमचे प्राण, आमचे पाणी ह्या डोंगरा वयल्यान येता. आमी कितें थंयसर लोकांक रावना हिमालयात बी की बर्फ पिगळटलो आनी आमकां पाणी मेळटलें म्हणून. आमकां पाणी मेळटा तें हे डोंगरांतलें पाणी मेळटा. आनी ह्या सरकाराक हे डोंगर नश्ट करपाची आतां इच्छा येयलेली आहा, सावर येयलो आहा हेचेर. हे आमी कशें खोपोवन घेवपाचें ना म्हणून आमकां लोडो आयज जो केला ही मशाल आयज पेटयला. फाटल्याच म्हयन्यात आमी सर्वण काराकोल बिचोले वचून ते मशाल यात्रा काडलेली. थंयसरलें कारण हेच्या पेक्षा भयंकर आसलें. जाग्याक लागून जमनीक लागून एका बायल मनशेचो जीव गेलो. ती थंयसरली टॅनंट आसलेली ती आनी तेजी भयण दोगां जाणां रावतालीं त्या एका घरांत. व्हडलो जागो गांवच्या त्या जाग्या मदीं तेचें घर आसलें. त्या बायलेचो हट्ट आसलो आमच्या पुर्वजांची जागा ती, आमच्या पुर्वजांक धाबा कश्टान बसयल्ली जागा ती आपूण कशीच दिवची ना. खूब वर्सां लढो दिलो आनी एक दीस तिची भयण पिळगांव काल्याक गेल्ली. ही मनीस एकटी घरा कडेन उरली. तिका इलेक्ट्रिकल शॉक येयलो आनी जीव गेलो. आता हो इलेक्ट्रिकल शॉक लागलो काय लायलो हेचें उत्तर अजून आमकां मेळना. मोर्जे गांवांत उमाकांत कोर्टाचें कितें केलें हे सरकारान म्हणटलो त्या दिल्ली वाल्याक त्या डोंगराचेर येवन फार्म हाऊस बांदपाक परवानगी दिली कोणी. या दिल्लीच्यान गोंयांत येवन हांगासर शेती करतले म्हणून तुमी तांकां फार्म हाऊस बांदपाक दितात. हेंकां इलेक्शना टायमार आमची मतां जाय पूण इलेक्शन सोंपलें की हेची खात्री करपाक हेंच्या पांया कडेन पडपाक तांकां लज दिसना. आमचे पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही लोकप्रतिनिधी
आपण वचन त्यांच्या पायाकडे लोटाकण घालता ते घालता वैयक्तिक रीती वचन घाला न्हू आमचे लोकप्रतिनिधी म्हणून वचन कित्याक त्यांच्या पायाकडे लोळटात तुम्ही त्यांच्याकडे भीक दिल्याशिवाय तुम्ही पटा भरायला काय दिले आमचे जागे विकून तुम्ही आपली पटा भरतले आपले भायले भुरग्यांची पटा भरतले ह्यो जो आहे धर्मळ गावाचे प्रसंग येयलो आसा तो डीसीपी डिपार्टमेंटाक लागून येयलो आसा डीसीपी डिपार्टमेंटान 2024 एक कायदो हाडलो 39A म्हणून अमेंडमेंट टू डीसीपी आहे त्याच्या पयलीं 2023 आणि 72 म्हणून हाडलो 2015 जो रिजनल प्लॅन फायनलाइज जावन लोकांक जो समर्पित केल्लो त्या रिजनल प्लॅनात 72 अंडर तेका करेक्शन करून दिसले नाही 12 वर्सां उपरांत ते करेक्शना करता तो जो प्रोविजन हायकोर्टात चॅलेंज जालो या सरकारान आणि खाशे करून ते ब्रोकर मिनिस्टर विश्वजीत राण्यान 39A म्हणून प्रोविजन हाडलो या 39A खंय तरी करेक्शन करतले म्हणून सांगले 39A त्यांचा तुम्ही पैसे दिया आणि नाही तो झोन घ्या असो प्रोविजन सुटकेस तो सुटकेस केली त्यांचा पैसे बारीक करा आणि तुमचं डोंगर आंदोलन ते सेटलमेंट करून दिले हरपाळात त्यात केलेले आसा डोंगर ऑर्चर्ड ताजी जे किती आसा त्यांना ते सेटलमेंट करून दितात आणि बारीक 300-400 स्क्वेअर मीटर नो तो ब्रोकर मिनिस्टर पहिले सांगताना गरिबांची धाकटी घरा करून 3.5 लाख स्क्वेअर मीटर केले आता सेटलमेंट सांगता हरपाळा टोटल आयच्या दिसाक सुमारे 8.5 लाख स्क्वेअर मीटर 39 अंडर सेटलमेंट घालून पकडो ओल्ड गोवन सगळ्यात जास्त केला 1,60,000 स्क्वेअर मीटर हरमळचो प्रोव्हिजनली नोटिफाय लागलो आसा गावचे लोक फाटल्या दिसांनी पाट्यार घेतले आम्ही आमच्या त्यांच्या वांगडा ऑब्जेक्शन फाईल करपाक गेले सरळ सिटीच्या ऑफिसार चीफ टाउन प्लॅनर तिका कितें बजावून सांगून येयलेले आहा हे जर फायनली नोटिफाय जाय जाल्यार बरें जावचें ना म्हणून तशेंच गांवचे लोक आमकां आयकून येता की सीएमा पर्यंत घेतलेले ही कागाळ घेवन सीएमानूय सांगला आपण जाग दिवचो ना म्हणून पूण आता इलेक्शनां सोंपली आता कसलो मुहूर्त सोंपता अजून पर्यंत कित्याक स्क्रॅप जायना कॅन्सल जायना ते प्रोविजनल नोटिफिकेशन ते आमचे पासियास पळयताले की कितें करता ते तरी पळोवया न्हू म्हणून ह्या सरकाराक सांगूंक सोदता की आमच्या पासियास तुमी तपासूंक नाका आमचे पेशंट तुम्ही टेस्ट करूंक नाका हो गोंयकार फुटलेलो आसा आणि जर आमकां आता तर हेच्या फुडें जर तुमी पासियास तपासशात राग हाडशात तुमकां बरें जावचें ना हो सत्तरी तो थंय वाचना तो सगळे स्लोगन मारताले गांवचे लोक राण्या चोर सत्तरी तो चोर राण्या चोर सत्तरी तो चोर राण्या चोर या राण्या सत्तरीच्या पुर्तीच गोंयांनी दवरपाक जाय आसा त्यांचे ते लोक त्यांना खंयच्या मार्जिनान झडपी इलेक्शनात निवडून हाडटा तुमकां सगळ्यांक खबर आसतलें 11,000 12,000 ते लोक सारखे नाचत जाल्ले आहा त्यांचं जर कितें म्हणीत ते गरीब लोकांक काय म्हणप ना खंय पूण तुमच्या पुस्ताचेर तो निवडून येवन आमच्या अत्याचार करतात तेची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो तेची रिस्पॉन्सिबिलिटी या सत्तरीच्या लोकांक घेवपाक जाय ते निवडून दिता जाल्यार त्याच्या हातीन डीसीपी डिपार्टमेंट दिवपाचें काम ह्या ब्रोकर जनता पार्टीन केल्लेलें आहा ही भ्रष्टाचारी जनता पार्टी तत्वाने काय उरलेली ना ही तुमची पोरणी बीजेपी उडवूंक ना भाजप उडवूंक ना त्यांच्यानी काँग्रेसीतले हे बऱ्यापैकी करप्शन करून शकता त्यांना वेचून हाडून आपल्या पक्षात बसयला आणि त्यांना आता पदां दिल्लेली आहा ही तुमची बीजेपी उरलेली ना पोरणी ही भ्रष्ट जाल्लेली आहा आणि तुम्ही जिंकलेले त्यांच्या फाटल्यान नाचतल्यात तितलो तुम्ही स्वतःचो फोड करणाऱ्या लक्षात घ्या ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आयच्या दिसाक त्या ब्रोकर मिनिस्टराक विश्वजीत राण्याक 4 खाती दिल्लेली आहा 4 तेजेर कंप्लेंट केली कोट्यानी करप्शन केला म्हणून विजिलन्स कंप्लेंट केलेली आहा पूण ह्या सरकाराक तेजे एक खाते काढून घेवपाक जायना कित्याक तर सेंटराच्या तेका विरोध दिल्लो आहा गोंय सोपोवपाक गोंयकारांक सोपोवपाक पूण आमी सोंपतले काय ना ते आयज तेका दाखोवन दिल्लो आसा आणि ही भाषा कशीच पेटात रावतली
मशाल कशी तापाक जायना तापाक भितले आमी गोय भर बरी आई देव बरें धन्यवाद स्वामी साहेब. तसेच इथे चिखलीचे चर्चचे फादर बॉलमॅक्स आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. तर यानंतर दीपक कळमकर यांना विनंती करतो सांगा. पर्यावरण बचाव समिती हरमल यांच्यानी उलो मारून आज हरमल बसलेले तर हरमलच्या आजूबाजूचे गाव तसे गोयच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हांगासर एकवटले. शेल्लेकर उलयल्यानंतर डिटेलपणे उलोवप हे आमकां सवाना तरी सुद्धा जे आम्ही 2-3 वर्सां जाली हो तेका प्रमोद झोनींतल्यान आमी नोटीस दिलो पेडण्यान आनी आमी तेचे निषेध म्हणून आमी ते आंदोलन छेडलेले. 2023 ऑगस्ट 27 तारखेक आमी सुरू केले. त्याच्यानंतर ऑक्टोबरात एका पाठ्यपुस्तक स्वरूपात त्याचे आंदोलन पेटले आणि तो एक साधारण 5 महिन्यात ते स्ट्राईक केले म्हणून आमच्या हांगासरल्या तरुण मंडळीची एकवटलेली फुडें सरलेली तेका फडयले आणि थंय तो विषय सोपयलो आणि त्याच्यानंतर तेच लोक आज पळयता जाल्यार सगळे एक कन्वर्ट करून मेळ्ळे. जे आतां शेल्लेकर बाबा सांगले सुरुवातीची पळोवपाक गेले जाल्यार आमी मोर्चेच्या फाटल्यान वचून पळयल्या आनी मोर्चे पयल्या सुवातेर थंय उबो रावन ताका विरोध करताना आमच्या लोकां मदीं बसलेलो आमचो मित्र मयूर शेटगांवकर हो खबीरपणे थंय उबो रावलो आनी त्याच्यानंतर महादेव आज हरमल तुये पारशे असे अनेक गाव हेचे पूर्ण कर्मचाऱ्यांचे एकूण विनंती झाले. आज पर्यावरण बचाव समिती हरमल यांच्यानी एक पाऊल पुढे घालून ज्या पद्धतीने हे आंदोलन छेडले आणि मशाल पेटवली ही ज्योत पेटवली ही मशाल खरे म्हणजे काय ही सामान्य शेतकऱ्यांची असा. आज पहिले तर या पूर्ण या संबंध आंदोलनात जे आपल्या दिसले हे सामान्य हरमल गावातले शेतकरी कुटुंबातले तरुण बुजुर्ग मंडळी असं काही पण कॉर्पोरेट मध्येच असलो आणि न दुसरा सांगतात की आज सरकार हांगासर एका वेगळे हेचे डिबेट साजरो करता याच गावात. म्हणजे सामान्य मनशाचे तीन मात्र पडून गेले ना हे डोगरचे कन्वर्ट केले ते कोणाक लागून केले हे खुले त्या ह्या सरकारला कन्वर्ट करून सांगपाचे खरंच हे गोंयकारांक केल्या काय फलक्रांतीक लागून केल्या आणि फलक्रांतीक लागून केल्या तर त्याची कल्पना गोंयच्या कानाकोपऱ्यापासून त्या हरमल वासियांच्या पंचायत क्षेत्रात तरी असतात. असं काही वर्षापूर्वी आम्ही पहिले त्याला सगळं बिल कारण असतात सगळे वाढ असतात त्याचे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सावड हाडले त्याचे टांकी जमावत होली त्याच्यापेक्षा फक्त मता मिळवण्याचे काम करता आणि इलेक्शन झालं का तुमचा विषय घडी करते. आज हे विचार त्यांचे धंदे त्यांचे सोडून दिले. सगळं पहिल्या तर त्याच्या जमिनी केंद्रात गजर सरकारात त्यांना हात लावला नसलो ते या सरकारची जमीन पडले ते परत राहण्याच्या घरच्या निघून मोकळे झाले आणि जसं ते आज आमचे फिशरमॅन आसा मच्छीमार बांधव आसा त्यांना सगळे वेळेला वाटो सुद्धा उरलेले ना हे सगळ्या पहिले आम्ही खरे म्हणजे त्याला खूप पहिले आम्ही एकवटपाक जाय चड वेळ गेल्या कारण आंदोलन हे पर्यावरण बचाव समिती हरमल यांनी निवडला. हांव एका मेसेजच्या रूपात असं पावला पण एक वेगळीची विनंती करता असेल तो एकवट जोडला येता की आम्ही डिवाइड जावपाचे आम्ही कशेच या सरकाराच्या किंवा या मंत्र्यांच्या भूलथापान बळी पडपाचे आम्ही कशेच डिवाइड जावपाचे ना आम्ही जाती धर्माच्या भितर आम्ही डिव्हिजन करून घेवचे ना. आज कशा आम्ही असं एकवटल्या तसे आम्ही ह्या सालान म्हादय बचाव समितीक आम्ही असं एकवटलेले तसेच आम्ही पहिले जोनीकरणाचे आम्ही एकवटलेले पण आज ज्या पद्धत ही ज्योत पेटयल्या हरमल वासियांनी मशाल पेटयल्या ही थांबची ना नसल ही वेगवेगळ्या गावांवरती आणि गोंयभर पेटलेली आपण एका आता ज्या पद्धतीने आज हरमल एकवटले तसेच सगळ्या आजूबाजूच्या गावांना मागता की तुम्ही एकत्र उभारलाय एकवट करताय सगळ्या पॉलिटिकल विषयाची झाली आणि फक्त गोय राखवाका केलं लोकांना ना गोय हे उत्तर गोय हे त्याच्या आमच्या साधारण 70% गेला दक्षिण देशाच्या भावाने सांभाळून दवरला या गुन्ह्याच्या गोयचे आम्ही सांभाळून दवरपाक जाय आणि हे जर सोडून हिफाजत करपाक घातले तो परत दिवस सोडून आमच्या असले तशा शेती जमीन किंवा एग्रीकल्चर जमीन असले दवरपाक जाय गव्हर्नमेंट जमीन दवरपाक जाय काका सर उलोवल्याबद्दल हांव हाजे आभार व्यक्त करता थोडे व्यक्त केला हायवे तुम्ही सांगवडे गाव सगळ्यांचे आभार
आभार व्यक्त करता देव बरें. तसेच हांव एज्युकेशन चर्च फादर गव्हर्नमेंट हांकां रिक्वेस्ट करता ते तुमकां सांगपाचें सगळ्यांनी चड टायम दिना उलोवपाचें मातशें. गोंयच्या म्हज्या गोंयकारांनो, जायात जागे. आयज हांवें एक एडवर्टिजमेंट पळयलो, म्हाका दिसता किशोर बाबान घातलेलो. आयज एक आहा मशाल यात्रा आनी दुसरी आसा रापणकारांचो फूड फेस्टिवल. थंय वयतलो हें वाचलो आनी म्हाका डिसायड करपाक पडलें. आनी आयज हांव आर्बोला आयिल्लो चिखले जावन आनी हांवें डिसायड केलें हांव हे मशाल यात्रा भितर सरतलो. इंग्लिशींतल्यान मायकल लर्न्स टू रॉक एमएलटीआर एक बँड आहा तांचे एक गीत पर्यावरणाचो मोगी असो म्हाका एक गीत आवडटा म्हणून तुमचे पासत animals wild rivers and the waterfalls I can hear the planet call show a little respect beautiful everything that is beautiful and if you want to save it all show a little respect show a little respect इल्लोसो रिस्पेक्ट मान आदर दाखयत जाल्यार आमचें गोंय सांबाळपाक जाता. इश्टानो आयज खंय चल्लोलो हल्लो आयज तुमच्या दोंगराचेर जो हल्लो चल्लोलो आहा तो फक्त ते मातयेचेर आनी तिका झाडां आसात तेंचेर आनी तितून शीं जनावरां आसात तेंचेर वो आमच्या अस्तित्वाचेर हल्लो चल्लोलो आहा. इट इज एन अटॅक ऑन आवर गोवन आयडेंटिटी. कित्याक म्हणटा म्हाका बरें दिसता हाउ टू डिफाइन गोवा. आय से गोवा इज H2O. H2O म्हणजे जाणा न्ही H2O वॉटर. म्हाका दिसता गोंय म्हणल्यार हिल्स टू ओशन. वेस्टर्न घाट्स आसा हिल्स टू आमचे समुद्र जे आहा अरेबियन सी आख्खें गोंय. पूण हिंगा तुमच्या हरमला एक ब्युटी दोंगर तुमकां एकाच आसा दर्या एकाच आसा. हांव जायते फावटी एक्सप्लेन करता आसतना म्हणटा आमचे आख्खें गोंय आख्ख्या वेस्टर्न घाट्साच्या एके भाशेन गोपान आसलेल्या भाशेन. कित्याक दोनूय वाटेन पेडणेच्या गांवांत तशेंच काणकोणच्या गांवांत आमचो दोंगर वेस्टर्न घाट पश्चिम घाट भितर दर्यांत येता आनी हे हिंगाय आसता. आनी हो एक उजो आहा पेडणेचो हो जरी जर तातुंतलो जाल्यार आमचें गोंय जे सृष्टीच्या गोपान आसा भावनो आनी भयणीनो आभार जाता. ह्या पासून आमच्या अस्तित्वाचेर तो एक व्हडलो हल्लो तुज्या अस्तित्वाचेर तो व्हडलो हल्लो. देखून एकूच विचार डू यू केअर अबाउट युअर आयडेंटिटी. तुमकां तुमच्या अस्तित्वाचेर पडलेलें आसा. तुम्ही तुमचे अस्तित्व हे भाशेन बेमान करपाक दितले गोंयकार बेमान घेवपाक तयार ना. आनी ह्या पासून आमी खंयचेय जावं नॉर्थ गोवा साउथ गोवा ईस्ट वेस्ट खंयचेय जावं आयज जी मशाल पेटयल्ली आसा हे मशालीची ज्योत सगळ्याक पावपाक जाय. बेमान आमी गोंयकार सोंसपाचे ना. आयचो सरकार आसा ताणी आयकून घेवचें. बेमान गोंयकार सोंसपाचो ना. आमचो मान राखपाक आमी उठतले. देव बरें. हांव प्रसाद शाबूकर व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर उपस्थित सगळे बहुवासी आणि पर्यावरण प्रेमी आणि आपल्या अस्तित्वाखातीर लढवण्याखातीर फुडें सरलेल्या नागरिकांक विनम्र अभिवादन. सगळे जाणकार बसल्यात ताका लागून जास्त बोलप योग्य जावचो ना. एकच उलो मारता फादर गव्हर्नमेंटान सांगता की आमच्या आयडेंटिटी आमचं अस्तित्व जपण्याच्या खातीर आमी दुसऱ्या कडेन भीक मागूया नाका. आमी स्वता भायर सरले आयज जशें आमी भायर सरले तशेंच हो ही जी चळवळ आसा ती यशस्वी जाय मेरेन आनी पूर्ण गोंयांत ही व्यापून वचपर्यंत आमी स्वस्थ करचे ना. आनी हे आपलें कर्तव्य हें माझं कर्तव्य. मी घरांतल्यान भायर सरता म्हाका कोणी सांगपाची गरज ना. आयज फादर गव्हर्नमेंट किंवा बाकीचे हे आपापल्या गांवांतले मुद्दाम खंय आयले आमकां पाठिंबो दिवपा खातीर. सो आमचा कर्तव्य जाता की आमी घरांत बसून हे असा जावंक जाय आसता तसा जावंक जाय आसता तेणी हय बोलांक जाय आसता गरज ना. आमी स्वता भायर सरया आमी पयला पावल मारया आनी फुडें आमच्या बरोबर जे कोण येतात तांकां बरोबर घेवन वचया आनी एक दीस आमी यशस्वी जातलो. ही चळवळ यशस्वी जावच्या
युवकांनी आणि तो सहभाग झालेला तो खूप नकळे गणपतीचा सहभाग आहे. पेडणेचं अस्तित्व काय असा, पेडणेचं पाणी काय असा, हे आम्ही सगळे जाणून घेऊया. विश्वजित नाणेकर आणि सरकाराकडे की आमका तुम्ही साधे संत नका, डोंट टेक अस फॉर ग्रांटेड. आमका ग्रांटेड करू नका की पेडणेत कोण येतो आणि काय करू येतो. जावचं नाही युवा कुठला आमका मार्गदर्शन करण्यासाठी जाणकार असतात. फक्त आम्ही बाहेर गणपती करत असतात, काय तरी बाहेर जातात. याचा काही नवीन करतात आम्ही आमची चळवळ अधिक आक्रमक करूया आणि यशस्वीकडे वळूया. बरोबर. नमस्कार. थोड्याशा लोकांक एक वेळ खबर आसतना म्हजें नांव घेवपाक डिफिकल्ट जाता. तनोज अडवलकर. हांव पणजेच्यान आयलां, पण आज हरमलान येवन खूब आनंद जाता. त्रास तितलोच आसा, कारण त्रास कित्याक हो सरकारान दिल्लो त्रास, पण तुमी सगळे एकवटान आयला हाची म्हाका खोस खूब भोगता. आता तुम्ही एकवटान आयले दोळ्या कोणाचे उठलेले तुम्हाला दोळे तर सरकाराचे फुडले आसतले. खरें म्हळ्यार आमी हांगा एकत्र रिजनाक येता. त्रास जाल्या नंतर दोतोरा कडेन वता पळय, तशें आमच्यो जमनी जेन्ना कोण खावंक सोदता तेन्ना आमी येता. बरी गजाल, एके कडेन येवपाची गरज आसा. जशें दोंगर, जमनी, पशु पक्षी आणि गोंयचे बीचेस म्हणजे दर्या वेळेर घडटा ते आमचे पर्यावरणाक आमी सांबाळून दवरता. हांव थेट म्हणजे एक पॉयंटा कडेन येता. आमी मोठ्या प्रमाणात हांगा हिंदू म्हणजे एक म्हणटलो हिंदू क्रिस्तांव सगळे आमी सगळे एककडे आयला. पण हिंदू म्हणून हांव दोंगराक पुजता. हिमालयाक आमी देव मानिना, माउंट एव्हरेस्टाक आमी देव मानिना, सगळ्या दोंगरांक आमी देव मानता. आमचे देव जे वाठाराचेर आसा पळय थंय खंय तरी एक वड आसतलो नाल्यार पिंपळ आसतलो नाल्यार औदुंबर तरी आसतलो, ताकाय आमी देव मानता. आनी सेम टायमाचेर आमी नदी आनी दर्याकूच देव मानता. हाचो अर्थ कितें? जे हिंदू धर्म राखून दवरणारे जे लोक आसा ते आयज आमच्या देवाक समोवपाक उरल्या आनी आमी उबी रावल्या. म्हणजे फक्त कितें वोट मारच्या टायमार हांव हिंदू आनी म्हज्या देवाक हांव वाडोवपाक फुडें ना, पण हरमलकार फुडें आयल्या पळय हाजी जी उमेद भितर आपली इतले मनाक बरें दिसता. वालोड तुमकां पेडणेकारांक खरोच आमगेले देव वाडोवपाचे ते म्हण आमगेली वेळ, आमगेले दर्या, आमगेले बीचेस, आमगेले दोंगर हे आमकां वाडोवपाची गरज आसा. कारण हे आमगेले देव तांकां आमी पुजता. तशेंच आमचे क्रिस्तांव भाऊ पुजता, मुस्लीम. आनी दुसरो पॉयंट म्हगेलो, खंयच्या मनशान जर कितें इलिगल केलें न्हय सरकार जाल्यार पंचायत पयली ताका विचारता हें तुमी म्हजें परमिशन घेवन केलें कशें काय म्हणून. जाल्यार आज थेट म्हगेलो प्रश्न सरकारा ह्या हरमलच्या बिचार तुम्ही तो सी फूड फेस्टिवल करता खूप बरी गजाल, कोणा खातीर आपण करपाक जाय. पण कायद्याचें उल्लंघन करून ना न्हय करूंक जायना न्हय. जसो तुका कायदो तसो सरकाराक पाळचो पडटलो कायदो. जेन्ना मिरामार सी फूड फेस्टिवल म्हणजे बिचार जाताले ते बंद उडयले, हायकोर्टान बंद उडयले आनी आज ताजेर स्टोरी आयल्या कामकारीक बरी गेल्या स्टोरी किशोर बाबा. पण हो विशय हांव सातत्यान आतां 6 म्हयने जाले उलयतां. आनी आज हरमलान जशें तुमी दोंगर सांबाळपाक आयल्या पळय तशेंच तो दर्या आनी ती वेळ बीचीस सांबाळा. कारण इलिगली सगळे सँड काबार करून तुम्ही आता फेस्टिवल करता. परमिशन कोणाचे घेतला ना.
तुगेले साध्या सीए डळ्याचे परमिशन ना आता तो ओनर म्हणतो दिलीप दीपक कोण दिलीप म्हणतो ताणे परमिशन दिले ताज्या आनी खंय आस्थापना आसा ती इलिगल चालू आसा म्हणजे हांव पळय कोणाचे विरुद्ध अशें उलयना पण हांव थेट पॉयंटाचेर कितें घेता तूं करतले इलिगल आनी सरकार करतले इलिगल खंय मागीर हे सरकार कोणाचें दिल्लीकारांचें काय गोंयकारांचें सो आमकां गोंयकारांचें आमगेलें अस्तित्व जर सांबाळून दवरतलो जाल्यार जशें तुमी एकवट केला आनी पेडणेकारांनी सतत काम केल्लें आसा आमी एकवटान येवन आमी गोंयचे राजकारण सुद्दां चेंज करपाची कामगिरी आमचे कडेन आनी पेडणेकर केन्ना जागे जाल्या ते न्हिदून वचूना परत कारण कितें सांगता जाय जेन्ना पेडणेकारांचें सांगता पेडणे पयलीं फामाद कितें खबर चिरे काडपी ताचे सारके कोण नाशिल्ले टेक्निकली साउंड लोक आमच्या गोंयांत आनी जेन्ना पेडणे उठटा पळय तेन्ना संपूर्ण गोंयांत जाग येता आनी ती आज हांगाच्या हार्मोनच्यान तुमी नांव दिल्ली आसा आनी फक्त लास्ट म्हयने सांगूंक वता पळया बाबांनो तुमी न्हिदूंक वचना पण सरकार कितें करपाचो आसा पळय मातशें बरें दोळे तेल घाला जेणे करून तुमी दोळे मोठे करून तांकां पळयतले पळय तेन्ना तांकां खऱ्या अर्थान जाग येतली आनी लास्ट म्हयने तुमकां खरें धन्यवाद म्हणटा कारण कितें खबर ना आमी पणजेच्यान आयल्या पण सगळ्यात मोठ्या प्रमाणात लोडो कोणाक दिवपाक जाय तो पेडणेकार आनी पेडण्यान जेन्ना केन्ना म्हजी गरज लागतली आमची गरज लागतली म्हज्या रक्ताचो लास्ट तरी तुका पेडणेकार म्हणटा संजय घोडे यांना विनंती करतात व्यवस्थित सांगतात नमस्कार तुका शब्द खबर आसलो माझी गरज ना तर हांगालो तो आमदार निवडून दिलो आमची नागपूर एका लागून तेणी तुमचें काम करून ना तेणी तुमचो सेटलमेंट केलो तुका कांयच मेळटा जावची पडली तेन्ना ती नागपूर आनी गोंयचो सीएम सांगता आपूण हेतून पयलो कोणाक विश्वास आसा मुख्यमंत्र्याचेर जाल्यार म्हाका तुमी सांगा जो मनीस जो सॉल्ट पॅन आसा सॉल्ट पॅन आंतवरा सॉल्ट पॅन सुद्धा तिथे सेटलमेंट करता त्या सॉल्ट पॅनात 25 लोक भायले मारतात तेव्हा सरकार आसून डेप्युटी इलेक्शन कॉन्टॅक्ट करता एका दुःख ना एका प्रमाण म्हणटा तर तुम्ही सगळे ते विचारता पहिले आपले भाषण आपण करता 10 मिनिटां मागीर तुम्ही लोकांक वचपाक म्हणटा असलो मुख्यमंत्री गोंयांत जो आसा त्या मुख्यमंत्र्याचे भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचे आणि महाराष्ट्र अनुभव पक्षाचे जो मनीस निवडून गेलो जर भाऊसाहेब आंदोलकर हांगासर आसलो जाल्यार बी आंदोलकर तुमचे नाव जीत जे आसा ते स्वता जीत म्हणजे एक विश्वास आयज आसाम माजी मतदारसंघातले बी आंदोलकराचे तर म्हाका तुम्ही सांगात जे मनीस आयज हांगा भाव भयणां आमच्या एकट्या जाल्ली आसा की आमचो गांव तुम्ही संपूर्ण भारत देश जर आयज जर तुम्ही पळयत सोशल मीडियाचेर तुम्ही फक्त फेसबुक ओपन करा इंस्टाग्राम ओपन करा किंवा व्हॉट्सअप ओपन करा तर भारतीय जनता पार्टीचो ज्या विरुद्ध अख्ख्या भारत देश आसा तर हे जे डोंगर जे आसा आत्मा डोंगरूच न्ही एक आरवली डोंगर आसा राजस्थानात अरावली म्हणून व्हडलो डोंगर आहा ताका 700 किलोमीटर रेडियस आसा मोठी डिस्टन्स सुद्दां 700 किलोमीटर येतो व्हडलो डोंगर भारतीय जनता पार्टीचं सरकार एक अगरी या मोर्चा करपाक करता आणि आता हांगाचे गोंयाचे चालू 5 दिवसाचे चालू आसा विश्वजीत राणे जबाबदार असून त्याच्या बरोबर मुख्यमंत्री जबाबदार आसा हेचो कोणी कित्याक उलयना हांव सांगता गोंयचो मुख्यमंत्री हो मुख्यमंत्री नासा हो एजंट जाल्लो आसा हो चीफ मिनिस्टर न्हू हांव ते स्पष्टपणे आरोप करता कित्याक भारतीय जनता पार्टी सरकार म्हापशा दत्तवाडी एक स्मशानभूमी आसा हो कमी आसा मुद्दो स्मशानभूमी तर हो बफर झोनांत पडटा बफरची वसुलीची कंपाऊंड ते व्हड आसता म्हणून तेच्या उपरांत आमचे 22 मीटर सोडून कन्स्ट्रक्शन करपाक जाय डेप्युटी स्पीकर ऑफ गोवा मिस्टर जोशुआ डिसोजा म्हापशा
मतदारसंघात बसून जर नागाव कन्वर्ट करता कमर्शियल जर करता तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे आम्ही किती एक्सपेक्ट करतात जर बसून विकता त्या सॉल्ट पॅन तो मिठाचा आधार जो असा तो विकता तर भारतीय जनता पार्टी सरकारकडे आम्ही कसली अपेक्षा करतात काय आम्ही या गणपतीच्या सळा म्हणजे गणपती नाव ठेवला सर्व असते त्या वरात आम्ही आज एकटे झालेले असा आम्हाला डिबेटच्या सुरुवात करूया याच्यामुळे जी नागोलकर एका मान्य मतदारसंघातल्या प्रत्येक भावांचा विचार काय तू हे सॉल्ट हे जे असं सेटलमेंट नाव कसं केलं आणि आम्हाला आता भारतीय जनता पार्टी सरकारने दयानंद सोपटे असताना दयानंद सोपटे आणि त्याच्याबरोबर लक्ष्मीकांत पाडसेकर आम्हाला असताना त्यांच्या आम्हाला उपस्थित असल्यामुळे असते तुम्ही आम्ही असे म्हणतात की आम्ही जर बाहेर सरले जाल्यार तो आमकां पळयतलो हो आमकां पळयतलो जो गावात लागून जर बाहेर सरान आलो तो खरो गावाचो पूर्ण म्हापसा मनोहर पर्रीकर जेन्ना आसलो चीफ मिनिस्टर तेन्ना म्हापशांत आमची बोडगेश्वराच्या सरावंडींग जी जमीन जी आसा ती मनोहर पर्रीकर डाऊन टाउन प्लॅनिंग स्कीम काडपाची केली शेतां आमची खावपाची केली आम्ही म्हापशांत मनोहर पर्रीकराक म्हापशेसून धाडून घातलेला हो आमी पण सांगता तुमकां जो मनीस शेतां आयज सगळी सोंपलेली आसा आमची ताणी कांयच ना सॉल्ट पॅनल घातले सेटलमेंट करतात शेतां सगळी सोंपलेली आतां उरले कितें करून भारतीय जनता पार्टी कितें उरलें हें सांगनाका कित्याक तें उरलां तुमी कितें सांगितली हांगा जो आमदार जो आसा न्हू तें बी सोंपयतलो तेका लागून हांव प्रत्येक भावा भयणाक रिक्वेस्ट करता उलो करिना फुडें आयची ही जी तुमची पर्यावरण बचाव समिती आसा न्ही तेका लागून भारतीय जनता पार्टी ही कशी बचाव करतली 2027 हेचेर आमी अभ्यास करूया आनी सगळे गोंयचे लोक पक्ष जे आसा एकठांय जावया आनी भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक हांगा तेन्ना दिल्लीचो एजंट आयज जो आसा कोण आसा दिल्लीचो कोण आसा गोंय मुख्यमंत्री आसा काय एजंट आसा आयज हो जो आयज तो म्हणटा लोकां भिकारी गरज ना तेका आमी घरात रावया आनी गोंयाचो सांबाळ करूया प्रवीण सिंग शेळगावकर यांनी 2 दिवस सांगितलं बरे दिसले तुमका सांगता की आम्ही न्हू आता पेडण्या गावाच्या आणि मांद्रे गावाच्या उलयता आमचे मोर्चे मोर्चेच्या येता मोर्चेंनी आमच्या पठाराचे न्हू खूप विश्वजीत राणांनी खूप जाणांक परमिशन दिला रेड्डी म्हणून तेका कितले 3 लाख स्क्वेअर मीटर तेन्ना एकलो भुरगो भायर सरलो आमचो गावाचो मयूर शेळगांवकर आवानी तो आव्हानी तोच असलो आम्ही लढो दितालो मोर्चे जाले ते पठाराचेर हाडलेले मागीर येयले चोपड्याच्यान एकलोच मनीस विवेक गांवकार तो लढो दितालो थंय सुद्धा 3 लाख स्क्वेअर मीटर गेली लढो सोंपोंक ना मागीर कोरगांव येयले एक कोरगांव म्हणटा राहुल भगत म्हणून आसा तो थंय एकलोच लढो दिता हांगा बरें दिसले की गावाचे गांव उठला आणि बरें दिसले की उठोन दाखयता की आमी गांव उठयले आनी आमी ओगी बसलेले म्हणना हेका न्हू मेन कितें जाला पेडण्याचे लोक हेका काय सांगता म्हणटा मोबायल येयले हे म्हणटा आमकां जॉब दिले जॉब गाडी खंय चलोवंक दिता सारकें मागीर आयुर्वेदीक कॉलेज काडले थंय कोणाक जॉब मेळ्ळे आता सांगताले ना लास्ट 2 महिन्या पयलीं आमी पयलीं हरमला गेल्ले लोकांचे रस्ते वाडयता म्हणून घरा वचपाचे आसा सोल्युशन मेळ्ळें कित्याक मेळोंक ना कित्याक हेंका आमचे कडल्यान पयसो मेळना हे आतां सगळे कन्वर्जन करता हे हाडले दिल्लीवाल्यांक आता हे आरपोरा जाले आरपोरा 25 लोक मेले तुमकां दुखले आमकांय दुखले पुन्हा अजूनही रिपोर्ट बाहेर येता कित्याक 31 तारीख पर्यंत रिपोर्ट कसोच बाहेर येवपाक ना नाल्यार हेंची बेगा पावती ना हेंका 31 तारखे पयलीं समज हेंची रिपोर्ट भायर काडलो न्हू हेंका वयल्यान पळयतले म्हणून हे रिपोर्ट भायर काडूंक सोदता तुमकां जी आश्वासनां दिला की झोन चेंज हे करतलो म्हणून विड्रॉ कितले दीस जाले झेडपी इलेक्शन जाले तुम्ही बीजेपीचो मनीस सुद्धा उलयलो
करून दिवचे ना. आता संजय बर्डे सांगले म्हापसाई स्मशानभूमी असलेली तुमची स्मशानभूमी, स्मशानभूमी आलेली जाग्यार सेटलमेंट म्हणून काढून कित्याक दिता? खंय व्हरपाचें मोडे घेवन मंगल्यार खातीर की दोणावळ? आणि हो 70 तो आसा तो मनीस न्हू, तो गोंय 70 कित्याक करून दाखयना? हे जे कितें करता न्हू गोंयभर ते 70 करून दाखयना ताका. कित्याक करना तो? कित्याक तो म्हणटा आपले वोटर्स आनी ताका जाय ते मेळटा. स्वप्नील समाज सांगले बी तो कसो निवडून हाडटा. हे बीजेपी पार्टी न्हू आमी आमच्या वोटाच्या बारे तांकां सांगून तुका तुमी कितें करता तें सारकें न्हू. तो मागीर कोणी आसूं हे आता सरकारान केलेलो पाड घातला सारकें आनी हेका विरोध करता न्हू हे अशे दोन तेजी करत रावतले. आमी विरोध करून पेडण्या धोनी कितें भरयलो आसा तर आता हे विरोध करून हरमल गांवांत ते 3 लाख स्क्वेअर मिटर केस करून सोदता ते आमी कशेच दवरपाक दिवचे ना. आनी हो रोड फेस केले आमी हे उलय करू. सर आंध्रचे माजी सरपंच बाळाने आमकां विनंती करता. श्री देव रवळनाथांक नमस्कार करता. खास करून आयच्या व्यासपीठाचेर जे पर्यावरण बचाव समिती हनमल तसेच इतर गावांच्या हांगा उपस्थित सगळ्यांक पयलीं खूब खूब अभिनंदन आनी धन्यवाद म्हणटा. कारण आयचो हो जमाव जो आसा तेच कोणाक मतदानाक न्हू तर तुमचो एक गांव वाचोवपाक. आनी आयज आमी पळोवपाक गेल्यार की जे टीसीपी डिपार्टमेंटान जो घालो घातलेलो आसा जे सेक्शन 39A च्या अंतर्गत म्हाका दिसता सुरवातीक आमी जे टीसीपी डिपार्टमेंटान 72 याच्या अंतर्गत आमी जायते आमी आवाज उठयलो, आंदोलनां केली, तातपुरती तो स्क्रॅप केलो आनी दुसऱ्या दिसा कलर मारपाक पेंट मारपाक लागून एक 39A सेक्शन हाडले आनी त्या सेक्शनाच्या अंतर्गत पेंटिंग मारप चालू केले. आनी म्हाका दिसता आमकां दिसले की 39 to 72 हो स्क्रॅप जावन आमी जिखल्यात म्हणून. पहिले ब्लॅक डोराच्यान हो पेंटिंग मारप चालू केलो. म्हाका नुकतेच आतां सांगलें की मातशें थोडक्यात तुमी हो विशय सोंपयात. म्हाका एक सांगूंक इच्छिता की जेन्ना हांव सरपंच मांद्रे गांवचो आसतना तेन्ना प्रत्येक आंदोलनाक प्रत्येक विशय हांव उलोवंक करतालो. म्हाका खुबशे माझे दबाव येताले की तुका प्रॉब्लेम जातलो. आता नुकतेच आमच्या उर्जेच्या आमचे सुपुत्राक सांगलें की उर्जेच्या टावराचेर फुल जो टावर जो आसा तो सेटलमेंट जालो, हिल कटींग जाताले. उर्जेच्या लोकांनी सगळे व्हेहिकल बंद केले वचूंक दिवचे न्हू म्हणून. तशेंच आमच्या आगावाड्यार जो चोपडे गांव आसा त्या गांवांचे म्हणजे मांद्रे वॉर्डरीच्या व्हेहिकल वताले. आमच्या ग्रामसभेक आमी ठराव घेतलो आनी तो रोड कसो बंद जावपाक जाय, गाडयो कशे बंद जातले त्या पद्दतीन आमी एक रेझोल्युशन ठराव घेवन आमी तो रस्तो भोंवोन घातलो. स्वता म्हज्या कॅपॅसिटीचेर भोंवोन घातलो आनी ते ब्लॉक केले. खूप दबाव येयले म्हाका जे टॉप लेवल मिनिस्टर आसा हो स्वता 20 मिनिट राणायक सुद्धा दबाव हाडलो म्हाजेर की ओपन कर ती रस्तो ओपन कर, म्हाका ते व्हेहिकल व्हरपाक जाय. सो आमी एक जात तेजे आयकूंक ना आनी तेजो परिणाम एका म्हयन्या भितर म्हाजेर लो कॉन्फिडन्स मोशन म्हाका देंवयलो. सो आयज आमी अशे आवाज उठयता आनी तो आवाज दखलून जावपाक जाय जाल्यार आमचे काही आमचे जे आमचे टीम आसतात ते आमच्या विरुद्ध आमच्या काळग्रस्तांक उठयतात आनी आमी जे आवाज उठयतात गांवांक लागून ते आमचो आवाज दखलचो पडटा. सो म्हाका दिसता आयज आमी मोठ्या संख्येन आयज हो जो 39A जो आमच्या हरमल गांवाचेर जो आयज तेंच्यांनी जो आक्रमण केल्लें आसा 3 लाख स्क्वेअर मिटर आनी खास करून तो NDZ जो नो डेव्हलपमेंट स्कोप जवळजवळ 60-70 हजार स्क्वेअर मिटर जो जागो जो आयज तेंच्यांनी सेटलमेंट करपाक लागून घातला. म्हाका दिसता हांव खरोखरच धन्यवाद करपाची गरज आसा जे आमच्या पूर्ण हरमल ह्या गांवच्या लोकांक तेंच्यांनी तेंचे बऱ्यापैकी वचून तेंच्यांनी एक प्रपोजल आपले एक फंडे मांडलेले आसा. म्हाका दिसता सरकारान तेचो दखल घेवपाची गरज आसा आनी आयज खास करून हांव सांगता की जो 2024 एक बिल येयला 39A ते 39A पास करपाक लागून कितले आमदार फेवरान आसले आनी कितले ओपोजान आसले हे तुमकां काडून सोडपाची गरज आसा. कारण आमी जर म्हणली की हे आमी आंदोलनां करतात
ऍप्लिकेशन दितात आपले निवेदन दितात असे आम्ही होतात ते आम्ही आंदोलन करपाक लागले जाल्यार म्हाका दिसता हे एसएमडी आपापली जेन्ना बिलां पास करता हे 39 डे हेच्या पयलीं 17 टू आता 39 डे ही बिलां ज्या आमदारांनी पास केल्यात पळय ते खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार हो गांव उद्ध्वस्त करपाक जबाबदार पयली आसा आम्ही म्हणटा ही प्रॉपर्टी हो सर्वे नंबर जो 39 डे च्या अंतर्गत सेटल झाला जाल्यार हो सेटलमेंट करपाक लागून ताका जबाबदार कोण आसा तेचे मूळ आमकां सोदपाची गरज आसा आनी ते जर मूळ जर सोदपाक जाय जाल्यार 2024 हो फेब्रुवारी म्हयन्यात जितले पळय आमदार आसा जे मंत्री आसा ह्या बिलाक सपोर्ट करपाक आसा ते जबाबदार आसा आता प्रश्न उरलो जे वाघ बिबटे हवेळे हे गांवांत येतात ताका कारणीभूत कोण आसा ते आमदार आसा ते मंत्री आसा जेंच्यांनी सपोर्ट केलो आसा त्या बिलाक आनी जे ओपोजिशन आसा पळय तेका बरोबर धन्यवाद आणि आभारी कारण त्याच्या गावाच्या अस्तित्व पडला आयज आम्ही म्हणटा आम्ही परतून एकदा सांगूंक इच्छिता की जेन्ना आम्ही पयलीं आपल्या भुरग्यांपणांत आमकां मास्तर आमकां शिकयताले टिचर शिकयताले भुरग्यांक दोंगर बरो काडा चित्र काडा डोंगराचेर बरें अशीं झाडां काडा आतां जर भुरग्यांक जर विकासी डोंगर काडा म्हणून जाल्यार पयलीं त्या डोंगराचेर जेसीबी आनी ट्रक काडटाले कित्याक ते झाडां आसना आयज ही परिस्थिती जावन आसा आणि वाघ आणि बिबटे जर काढपाक जाय तर वाघ आणि बिबटे पुण्यात दवरलेले उभे आणि भुरगे काढलेले तो रविनायक आमचो स्वर्गीय रविनायक बरोबर वागत तेका तो असं हसत खेळत म्हणून वयतालो कारण तेका गोंयचे पडलेले गोंयचे लॉ अँड ऑर्डर त्यांनी बऱ्यापैकी सांबाळले तो कितें म्हणटाले वर्षांत तुका खबर आसले वाघ बिबटे हे येतले तेका आतां फ्रेंडीन राव तुम्ही त्यांना बसा त्यांच्यावर फ्रेंडीन रावले तुका काय करना ते गांवांत तुमचे ते बरोबर बरे राहा हे सांगपाची एक भोगा म्हणतात तसे इनडायरेक्टली सरकाराक पॉइंट मारलेलो आसा म्हणजे आम्ही जो सरकार बसयला त्याका जबाबदार आम्ही नसा आम्ही जेन्ना म्हणटा आता राजकारणात खुबश्यो गोष्टी आसात विविध पार्टी आसात आमकां दिसता जो उमेदवार आमच्या बरोबर खंयच्याय आंदोलना बरोबर रावतलो त्या उमेदवाराक आम्ही मतदान करपाची गरज आसा हांव परतून एकदा तुमच्या सभागृहाच्या फुड्यान सांगता आमची मॅडम पालयेकर आसा हांव उपस्थित आसा ह्या बरोबर व्यक्तिमत्व जे गावाबरोबर राहतात बहुमती मतदान केले घरा बसून खंयच्याय बिल्डराच्या दबावान घरा बसवी न्हू काय बरोबर वादच म्हणटा आमकां मॅडम तो अशें आमकां उमेदवार जाय अशें आमकां नेते जाय आमी निवडून हाडटा गांव वाचोवपाक कारण पंचायत आनी झेडपीचे इलेक्शन आसा ते खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार आमकां गांव वाचोवपाक आयज आमी खूब फावटी गोवामांना आमचो स्वप्न म्हणटा खंयचोय जर रिजनल प्लान खंयची जर प्रॉपर्टी जर सेटलमेंट करताले जाल्यार पंचायतीन ते एप्लिकेशन येवपाची गरज आसा पंचायतीचो कन्सर्ट येवपाची गरज आसा ग्राम सभेचो ठराव येवपाची गरज आसा पूण आयज तेंच्यांनी ग्राम पंचायत जी लोकल बॉडी आहा पळय तेणी कचरो केल्लो आसा ताका कसलो पालन ना आमी म्हणटा खूब फावटी जेन्ना कसले जर एक बील पास जाता खंयची जर एक फायल येता पंचायती फुडें येता पंचायतीन जर रिजेक्शन केलें जाल्यार वयले अपग्रेड करपाक ते 100% मेळटा कारण ताका जो फाटल्या दिसांनी बसलो डायरेक्टर ऑफ पंचायत तो 24 वरां लायसन्स दिता कन्स्ट्रक्शन लायसन्स आयज म्हणल्यार तुमी कानापूर जिल्ह्याला उलो भेटून पण त्या डायरेक्टराक आयज तेंच्यांनी सस्पेंड केल्लो आसा कारण असो डायरेक्टर जेन्ना आमी कसली फायल जर रिजेक्ट करता त्या टायमार ते 24 वरां भितर 24 ते 2 दिसां भितर ते कन्स्ट्रक्शन लायसन्स खंयचे एप्रूवल दिताले पण आमी फायदो कितें जो आम्ही लोकल बॉडी आम्ही कसली जर फायल जर रिजेक्ट करता तेका वादच ना पण आमची इतलीच कळकळीची विनंती आसा या सभागृहात तुम्ही जर सरकारी आमचे लीडर आसा आम्ही गोंयच्या मुख्यमंत्र्याकडे वचपाची गरज आसा आयज खंय तरी पंचायतीक ग्राम सभेक आवाज करपाचो गरज आसा खंयची जर फायल जी फायल कोणाक कन्स्ट्रक्शन करपाक जाय किंवा पेड मारपाक जाय कितली जर सपोज 5 जर जागो आसा जाल्यार 500 स्क्वेअर मीटर हो जागो कोणाक एखाद्याक घर बांदपाक जाय तो कोण आसूं जाय नी गोंयकार आसूं जाय तेजो आवय तेजो बापूय तेजो भाव भयण जी 1972 किंवा 1961 च्या पिढी जन्माक येवपाक जाय हांगा हे वर्मा शर्मा येतले हांगासर आनी हांगासर जागो सेटलमेंट करतले एक घरा जागा बांदपाक न्हू आयज जर तेचे भितर तो डोंगर घेता जाल्यार म्हाका दिसता त्या डोंगराचे जी काजू आसा जे पोपळी आसा जे माड आसा ते खावपाक हांवें तेका आनी हांव हांगासर मान्य या खऱ्या अर्थान तुमचो येवपाचें कारण की म्हाजो पूर्ण पाठिंबा जो हरमल गांवांत आसा धन्यवाद सगळे वाट पळयतात ते गांवकरीचे वर्तमानपत्र आसा तेचे स्वतंत्र संपादक किशोर नायक गांवकर हेच्या फाटल्यान भाशण जाता ते बरोबर तेच्या पयलीं आमी सगळ्या गांवकारांनी
सगळ्या गोंयकारांनी आनी सगळ्या पर्यावरण प्रेमी आसा ते एकूच शिकपाक जाय. गव्हर्नमेंटाक खबर ना, आमकां खबर ना. हांव जर स्कुलान जर धाकटो भुरगो वयता, प्रायमरी वयता, तो स्कुलान वयता, कॉलेजीक वयता, तांकां सगळ्यांक खबर आसा डॉक्टर कितें तें. पूण आय डोंट नो गव्हर्नमेंटाक कळना की डॉक्टर कितें तें. कित्याक तर तुमकां खबर आसतलें द्वापर युगांत जेन्ना भगवान श्री कृष्णान कणकणेचेर जेन्ना डोंगर उखडलो गोवर्धन भरपाक, तो कित्याक उखडलो? तर तेन्ना सगळे आमी लोक जे आसा ते गोवर्धन भगवानाची पुजा करतात. आनी आतां जो लोक आसा समाज कार्यकर्ते आसा ते सगळे येयला त्या डोंगर वाचोवपा खातीर, त्या डोंगराची पुजा करपा खातीर. डोंगर आमकां कितें दिता हे म्हाज्या कडल्यान सांगपाचें उलयलें तुमकां सगळ्यांक खबर आसा. शेतां चलता, आमचे बांय चलता, धाकट्या भुरग्यांक कितें आमकां खावपाचें नेचर हे डोंगर हे सगळें खावपाचें तांकां गरज ना. तर हेच्या बरोबर चड तुमकां एक्सप्लेन करतले सांगतले ते आमचे गांवकरी वर्तमानपत्राचे सगळे संपादक किशोर नायक गांवकर ह्याच्या मोठ्या टायम सपोर्ट करपाचे. नमस्कार. पर्यावरण बचाव समिती हरमल आणि आयोजित केलेल्या आजच्या या विराट अशा बसके माझे हाजीर असलेले सगळे मान्यवर, खासा करून फादर गॉर्मेंट्स त्यांच्या उपरांनी आमची काळजा सदांच पेटत असता गोंयाखातीर. आमचे गोंयचे राखणदार म्हणून सदांच या गोंयच्या पर्यावरणाचे आणि या गोंयच्या जमनीच्या संदर्भातल्या विषयाचे आमच्या सर्वसामान्य गोंयकारांक जागो करपी बाब स्वप्नेश शेळकेकार, त्याच्या वांगडा वावुरपी हेर सामाजीक कार्यकर्ते, आमचे सगळे मित्र दीपक नारायण, आमच्यो नव्यो वेचून आयल्यो फॅमिली मेंबर मॅडम राधिका पालयेकर, प्रशांत तनोज, आमचो प्रसाद शाहूकर, राजल, सगळे कोणी कोणाचे नाव घेवना रागा जावं. आयज हो खूप महत्वाचो दीस. महत्वाचो दीस इतल्या खातीर की आयज गोंय काबार जाता आणि आमी गोंयकार फक्त दोळे उगडून आमचे गोंय काबार जाता ते आमी फक्त पळयतात, कांयच करपाक शकना. ही जर परिस्थिती अशीच उरली जाल्यार आनी कांय वर्सांनी आमी काबार जातले. आमकांच कळचे ना आमी कशे काबार जाले. आयज या हरमल गांवच्या या माझ्या पेडणेकरांक हांव सलाम करता की तांणी दाखोवन दिला की या हरमल गांवा खातीर ते एकटे जावपाक शकतात म्हणून. आयच्या बसकेक गर्दी जातली, लोक जमतलो, हॉल फूल जातलो अशें तुमचो आमदारूच सांगता. कारण तो म्हणटा म्हाजो फूल पाठिंबो ह्या विशयाक. पूण तो सेलिब्रेट करता रापणकाराचे फेस्त. आयज गोंयकारांचे आमचे फेस्त जाल्ले आसा, फेस्त. सरकार म्हणल्यार कोण? सरकार म्हणल्यार अदृश्य शक्ती. सरकार म्हणल्यार आमदार मंत्री ज्यांच्याकडे सत्ता आसा. आयज ते म्हणटात आमी लोकां वांगडा आसात, जाल्यार आमचो आमदार आयज हांगासर कित्याक ना? हांगासर उपस्थित असलेल्या पैकी कितलेशे आमदाराचे कार्यकर्ते आसात, कितलेशे भाजपाचे कार्यकर्ते आसात. पूण आमी एक गजाल लक्षात दवरपाक जाय की आमच्या गोंयांत भाजपाचे सरकार आसा आणि आमचो ह्या मांद्रे मतदारसंघाचो आमदार हो चिंत आरोग्य आसा आणि ताचो ह्या सरकाराक पाठिंबो आसा. मागीर इतले जावनूय बी ह्या आमच्या हरवळ गांवचे अन्याय कित्याक जाता? तो अन्याय पयस करपाचें काम कोणाचें? आमच्या सरकाराचें न्हू, आमच्या आमदाराचें न्हू. सगळ्या आंदोलनाक आमदाराचो सपोर्ट. पूण आमदार म्हटल्यार जो लोकां बरोबर उबो रावता तो आमदार. आयज आमकां आमचो आमदार लोकां बरोबर उबो रावलो जाय. जो मेरेन तो लोकां बरोबर उबो रावचो ना, तो मेरेन तो उलयता तेचेर आमी विश्वास दवरपाक जायना. हे तुमी लक्षात दवरा. आमदाराक कोणी हाडला निवडून? आमदाराक आमी हाडला निवडून. बरोबर कोणी तरी सांगले की हो विषय इतलो महत्वाचो 3.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन आयज ह्या हरमल भटवाडीची
पण तो जर डोंगर 3.5 लाख स्क्वेअर मीटर जर डेव्हलपमेंटाक ओपन जाय जाल्यार भटवाडीच न्हू सगळे गांव हे ताणेन सोंपतले ताणे तुमकां उदक मेळचें ना हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय फाटल्या फावटी हरमल अशी व्हडली बसका जाली फूल हॉल फूल जाल्लो त्या टायमार हायकोर्टान डिसिजन दिले सगळी शॉपां आनी दुकानां उडयता म्हणून त्या वेळार हांगासर व्हडली गर्जना जाल्ली पूण जालें कितें ती गर्जना सोंपली तशीच आयची ही मशाल जी पेटल्या ती सोंपलेली जाय तुमकां जाय सोंपलेली काय ती मशाल वणवो जाल्ली जाय तुमकां ती मशाल वणवो जावपाक जाय जशे 25 टुरिस्ट आमच्या गोंयांत येले थंय भ्रष्टाचाराच्या आगीन नासून गेले तशेंच आमच्या ह्या वणव्यान ह्या सरकाराक आनी लोकांच्या विरोधात काम करपी ह्या सरकाराक आनी ह्या सरकारांतल्या लोकांक जो मेरेन आमी वणव्यान नासून उडोवचे ना तो मेरेन आमकां न्याय मेळचो ना हें लक्षात दवरपाक म्हाका एक उल्हास येता की आमच्या तेरेखोल गांवा खातीर गोल कोर्साच्या विरोधात जाल्लें आंदोलन हांगासर एडवोकेट प्रसादूय आसा आयज ह्या क्षणाक ह्या खिणाक म्हाका उल्हास येता आमच्या फ्रांसिसाचो जे एका मनशान तो गांव एकटो केलो आनी ते गोल कोर्साचें आंदोलन यशस्वी करून दाखयलें आयज हेजो व्हडलो हनुमान गांव ह्या पुराय गांवांत हें आंदोलन यशस्वी करपाक जावचें ना काय कितें जातलें पूण तुमी प्रामाणीक आसपाक जाय फक्त हांगा येयले भाशा मिरवणूक काडली घोशणा केले म्हणून खंयचेच आंदोलन यशस्वी जायना त्या आंदोलनाक यशस्वी करपा खातीर सगळ्या तरेची पावलां मारची पडटली ह्या हरमल गांवाच्या लोकांक घडये खबर आसा काय ना म्हाका खबर ना तुमचो 75% कोश म्हटल्यार 75% तुमचो दर्या हो ऑलरेडी गुजरातांतल्या दिलीप संपवार ह्या मनशान विकत घेतलो आसा 2 लाख स्क्वेअर मीटराच्या वयर ही जमीन बाकिया म्हणून तो स्मगलर असलो त्या बाकियाची जमीन ह्या गुजरातातल्या दिलीप संपवारा आणि विकत घेतल्या आणि हळूहळू तो ह्या हरवलकाराक सगळ्यांक खोटावून भायर काडटलो तुम्ही पळयत रावतले आयज ह्या खिणाक जे रावणकाराचे फेस्ट रावणकाराचो सी फूड फेस्टिवल म्हणून हरमला जाता तो ह्याच दिलीप संपवाराच्या जमनीत जाता या दिलीप संपवाराचे एक रिसॉर्ट असा बांधल्या ला अल्फोन्सो रिसॉर्ट एंड स्पा टोटल इलीगल त्याची डेमोलिशन ऑर्डर पास झाली असा ती ऑर्डर डेमोलिश जायना कित्याक डेप्युटी कलेक्टर सांगता पोलीस फोर्स अवेलेबल ना ह्या महिन्याच्या 2 तारखेक परतून एक फावट डीसीझेड ने ताका नोटीस धाडल्या ऑन टॉप प्रायोरिटी ते रिसॉर्ट डेमोलिश करून आयज आमी 28 तारखेक पावले तरी ते रिसॉर्ट डेमोलिश जायना कित्याक जायना तर त्या दिलीप संपवाराकडे सेटिंग ना तू तुझ्या जमनीन आमकां रावणकाराचे फेस्ट घेवपाक दी जाल्यार तुझे रिसॉर्ट वाटावले तेचे रिसॉर्ट वाटावले आणि आयज रावणकाराचे फेस्ट त्याच्या जमनीन थंय सुरू आसा ही अशी सेटिंग ही या सरकाराच्या पातळीर सुरू आसा की आमकां कांयच खबर ना 8.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन कन्वर्ट जाल्यार सॉफ्टेशन खाते 39 अंडर तातूंत पेंडेंट टॉप आसा हरमल मांद्रे मोगी आणि ज्या गांवांतल्यान आमच्यो हरमलच्यो भेटी येतात मॅडम राधिका पालेकर ताचो कोरगांव गांव हो सुद्दां टॉप लिस्टाचेर आसा हे ताणें उल्हास दवरपाक जाय मॅडम राधिका पालेकर वेचून येयल्या उपरांत तेंची पहिली बसका लोकांबरोबर बसपाची पूण हांव मागता मॅडम तू आयज पयले फावट हांगा येयला आनी लोकां बरोबर आसाय तुजो फोटो आनी तुजी पिक्चरां आयज सगळी कडेन पावली आसा तूं लोकां बरोबर आसा म्हणून फाल्यां सगळी तूं आमच्या बरोबर जाय आमच्या लोकां बरोबर जाय तुजें पिक्चर टेन्शन लो हांगासर मागचे वेळे मानेस ह्या सोशल मिडिया लायव्हा वेळार सगळ्या गोंयभर पावले आसतले आनी जे एजंट बसल्यात ते पळयता आसतले ह्या मुवीन कितें जाता काय म्हणून ते म्हणटले मागचे सगळे आसत मरे गोंयचे सगळे तज्ञ येयल्या हरमलचो एकटोय दिसना आमचे पंच आमचे सरपंच दिसना अरे ते येवन ते गेले म्हणून कितें जाता म्हाका हरमलचो कळून ना आनी
त्या आमच्या हरवलच्या पंच वागण्याचे आमच्या गावाचं आम्ही भविष्य खरे झाले काय लोकांचे खरे झाले मागे ज्या जागेचे लोक असतात त्या जागेचे आमचे लोकप्रतिनिधी पंचायत वाणी कित्याक ना हाचो प्रश्न तुमच्या पंच वागण्यात विचारचो पडटलो तुमच्या पंच वागण्यात सोडून देऊन तुम्ही आंदोलन करपाक शकना जर ते तुमच्या मनात ना जाल्यार ताणी ती पदां सोडची बरोबर काय ना आज पेडण्या तालुक्यात ज्या ज्या जाग्याचेर ही कन्वर्जनां सुरू आसा त्या त्या जागा वयल्या सगळ्या आंदोलनात आमच्या आमदारांक पाठिंबो दिल्लो आसा पूण आमचो आमदार ह्या सरकारांत आसा जाल्यार ही कन्वर्जनां कॅन्सल कित्याक जायना ही कन्वर्जनां कॅन्सल कित्याक जायना आमदाराक डबल रोल हांगासर करपाक मेळचना आमदाराचो रोल हो एकूच आसचो पडटलो आयदर तो लोकां वांगडा ना जाल्यार सरकारा वांगडा आपण सरकारा वांगडा आसा आनी लोकां वांगडा आसा असो डबल रोल आमदाराक घेवंक मेळचो ना 2027 विधानसभा वेंचणूक जावपाची आसा लक्षात दवरा एकूच वर्स सुद्धा 4 वर्सां ह्या डबल रोलान गेली आता सिंगल रोलान आमदाराक येवचो पडटलो आणि जो वेळेन तो सिंगल रोलान येना लोकां वांगडा रावना तो वेळेन आम्ही आमदारा वांगडा रावतले काय ना हाचेर तुमकां विचार करचो पडटलो आमचे आमदार मगो पक्षाचे आमदार मगो पक्षाचे लीडर सुदीपबाब गवळीकर आणि त्यानूच आपली भूमिका जाहीर केल्या की ज्या जागेचेर गोविंद गावडे आसा त्या जागेचेर आम्ही आसचे ना म्हणून एका सरकारान आसलो जर सुदीप गवळीकर म्हणटा ज्या जागेचेर गोविंद गावडे आसा ते आपण ना जाल्यार आमच्या आमदारान कित्याक जाहीर केलेलो की ज्या जागेचेर विश्वजीत राणे आसा थंय आपण ना म्हणून आमचा आमदार दाखयत ती ताकद दाखयत ते धाडस दाखोवचे पडटले जर तेका लोक जाय जाल्यार तेका दाखोवचे पडटले एकूच तुम्ही लक्षात दवरा हे जमनीचे व्यवहार जे चालल्यात तेतून कोट्यांनी रुपयाचे व्यवहार चालतात 5-5, 10-10 हजार रुपयान एक मत विकत घेवपाची ताकद आयच्या राजकारण्यांनी तयार केली आसा ताका कांयच फरक पडना या फावटी 70 वाळवय 1001 मत आणि मुसगाव कांदे म्हणून जो फोड्याचो भाग वाळवय मतदारसंघात येता त्या जाग्याचेर 5000 रुपयान एक मत विकत घेवन आयज रेकॉर्ड मतां भाजपाक वाळवय मेळयल्ली आसा फुडल्या विधानसभा वेंचणुकीत हे जर सगळे जमनीचे व्यवहार अशे जर सुरू रावले जाल्यार तुमच्या घरात दर एका मताक 5,000 रुपया पावपाक शकता ते 5,000 घेवन मत मारतले तुम्ही काय तुमच्या भुरग्याचो फुडार कोण मत मारतले तुम्ही हाचो विचार तुमकां करचो पडटलो त्या मांद्रे मतदारसंघाचे कितलेशेच फावटी प्रतिनिधित्व करपी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर दयानंद सोपटे भाई आयज खरे म्हणल्यार ह्या जाग्याचेर ह्या व्यासपीठाचेर हजर रावपाक जाय आसले तुमच्या पक्षाचे सरकार आसा म्हणून तुम्ही तुमच्या सरकारा बरोबर रावतले पक्षा बरोबर रावतले लोकां बरोबर रावचे ना पण निवडून जर येतलो जाल्यार लोकांची मतां लागतात पक्षाची मतां लागना मागीर आयज ते हांगासर कित्याक घालयना तोच प्रश्न तुमकां तांकां करचो पडटलो की सर आणि सोपटे भाई तुम्ही आयज ह्या विशयाचेर आमच्या लोकां बरोबर कित्याक हजर रावूंक ना हांगासर हजर रावलो म्हणून सरकारचो दुश्मन जायना हांगासर हजर रावलो म्हणजे ह्या लोकां बरोबर आपण आसा हे दाखोवपाक लागून हांगासर हजर रावपाची गरज आसली हे आपालिपाचे खेळ हे चलती चलचे ना हे आपालिपाचे खेळ तुमकां बंद करचे पडटले हे आपालिपा खेळटले आणि तुमकां ढगाक लायतले लक्षात दवरा आता तुम्ही ढगाक लावून घेतले काय ह्या संकटांतल्यान भायर सरतले हे तुमकां ठरवचे पडटले ह्या कन्वर्जनाच्या विशयाचेर भटवाडीच्या लोकांनी ऑब्जेक्शन फायल केले बरी गजाल ताणी मुख्यमंत्र्यांकडे बसका घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगले त्यांना की आपण हे कन्वर्जन कॅन्सल करून घेता म्हणून रिझल्ट जाऊन दोन्हीकडे तुमचो विजयी जालो तुमची पार्टी जाली मागीर अजूनही हे कन्वर्जन कॅन्सल करपाचो डिसिजन कित्याक जायना
या हरमलच्या आईच्या या जाहीर बसकेत आवाहन करता या सरकाराक की 8 दिसा भितर जर हे कन्वर्जन कॅन्सल जायना जाल्यार एखाद्या विधानसभा अधिवेशनात हे हरमलचो आमचो लोक हो विधानसभाचे धडक करून तुम्ही तयार आसात आमच्या त्या येण्याच्या केल्यावर गावचे लोक जर वचून विधानसभेचे धडक दिवपाक शकता जाल्यार हो अख्खो हरमलचो गाव विधानसभेचे धडक दिवंक शकता गेल्या तुमच्या आवाजातल्यान ते दाखयला थंय त्या रापणकाराचे फेस्त जाता त्या फेस्ताक तुमचो आवाज पावूंक जाय आम्ही विधानसभेचे धडक घेतले काय ना रापणकाराचे फेस्त आमचे भाऊ ते रापणकार ते पारंपरिक पद्धतीन आपलो तो उत्सव साजरे करतले रापणकाराचो व्यवसाय आमचो ट्रेडिशनल व्यवसाय कशा पद्धतीन सांभाळपाक जाय तांकां जाण दवरपाक कशा पद्धतीन जागा मेळपाक जाय तांकां होडयो दवरपाक कशा पद्धतीन जागा मेळपाक जाय हाची जपताय घेवची सोडून आयज तांकां म्युझिकाचेर थंय नाचयतात इव्हेंट करतात कोट्यांनी रुपया खर्च करतात फाल्यां आमच्या मांडार जो फाल्यां जाता हेचो इव्हेंट जातलो करा इव्हेंट इव्हेंट आणि गोंय नांव घेतली तुमकां जागे गावचे पडटले तुम्ही निजोम उरात जाल्यार आमी गोंय आमच्या गांवांत जाल्यार तुमकां जागे गावचे पडटले आणि स्पेशली बायलांक जागे गावची पडटली तुमच्या बायलांच्या हातीन आयज सगळे राजकारण आसा आणि बायलां तांच्या पोलसार आसा सगळे सेल्फ हेल्प ग्रुप तुमची सीआरपी त्यांचे कशी तयार केल्या संघटनांची की सीआरपी मार्फत सारखी बायलां व्यवस्थित पद्धतीने काम करतात आणि एक मत त्या पक्षाक मिळवून दितात ती सीआरपी असतली ना जाल्यार सेल्फ हेल्प ग्रुप असतली तुमकां तुमचो फुडार हो पयलो प्राधान्य आणि मता हे मागीचे प्राधान्य या आयच्या हरमलच्या या मशाल मिरवणुकीच्या निमित्तान ही जी मशाल पेटल्या या मशालीचे रूपांतर हे वणव्यान लावचे पडटले आणि या वणव्यान या सरकार आमकां धडक शिकवचो पडटलो की आमच्या वाटेक जर वयशात जाल्यार तुम्ही राग जावची लागता हो हरमल गांव परशुराम भूमी म्हणटा आमी विश्वाचो डोंगर हांगा आसा त्या जाग्याचेर परशुरामाचो व्हडलो पुतळो उबा करची संकल्पना ह्या सरकाराकडे आसा त्या देवाच्यो गजाली करपी हे सरकार थंय पणजे परशुरामाचो पुतळो उबारला आणि परशुरामाचें तोंड थंय दवरला केसिनो कडेन तो परशुराम थंय केसिनो पळयता आणि हांगासर ह्या डोंगराचेर जो परशुराम तुमी उबारतलो ताका कितें पळोवपाक दवरतले तुमी देवाच्या नावाचेर राजकारण करून आमची मतां मेळोवन आमकां लुटपाक दिलं भायर सद्याक गोंयकारांच्या वाटेक वचो नाका आणि स्पेशली पेडणेकारांच्या वाटेक वचो नाका पेडणेकारांच्या वाटेक वयशात जाल्यार तुमची राखूच जातली आणि ती राख खावपाची प्रक्रिया जी आसा ती आयच्यान सुरू जाल्ली आसा ह्या मशाल ही मशाल गोंय पेटयतली ही मशाल ह्या लँड कन्वर्जनाच्या विरोधात एक गोंय पेटयतली हांव आवाज करता माझ्या सगळ्या पेडणेकारांक की हरमलकार कशा उठल्या तशा मर्जीकारांनी उठचे तशा मांद्रेकारांनी उठचे चोपडेकारांनी उठचे आयज खंय पेडण्या समाजाचो पत्नी गांवूय उठला तो अख्खो गांव एक कोट रिस्वर म्हणून नांव घालला अख्खो गांव तेच्या नांवाक लागला आणि तो थंय लोकांक सजयता त्या मर्जीकारांनी कोर्टान पिटिशन घालून एका चेंज जेते आसा सकाळी थंय मिटींग जाली गांवान आयज लोकांक तलवार करपाचो विडो ह्या सरकारान उचलला हे आम्ही बंद करपाक जाय आणि हे आम्ही बंद करतले आणि त्याची सुरुवात या हरमलच्या परशुराम भूमी जातली सुरुवात जातली काय ना आम्ही हे कन्वर्जन कॅन्सल करतले काय ना या आवाजान गावपाचे ना या असल्या आवाजान गावपाचे ना हो हॉल गुंजपाक जाय हो हाल घालपाक जाय असा आवाज तुमचे भाषण घेणं मला खबर असं
उशीर झाला सगळ्यांच्यो गाडयो थंय पार्क केल्यो आसा हांगाच्यान चलत वचून परत तुमकां तुमच्यो गाडयो व्हरपाक जाय पूण ह्या एका बसकेन हो विशय काबार जावपाक जायना आमी गोंयकार भुलगे एक दिसाचे आमी भुलगेपणा केले काय हवा गेली आमची हवा वचपाक दिवू नका गुड्डी मारा हवा वचपाक दिवू नका पर्यावरण बचाव समितीचे हांव आभार व्यक्त करता ज्या तरेन भटवांच्या गांवांनी एकठांय येवन पुरा हरभरकारांक आपल्या फाटल्यान उबे केले त्या पर्यावरण बचाव समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे हांव अभिनंदन करता त्यांचे जोरदार ताळयो वाजोवन हो आवाज सरकारामेरेन तुमच्या आमदारामेरेन पावला आसतलोच कारण त्यांची यंत्रणा तशी पॉवरफुल त्यांचे आपली यंत्रणा पॉवरफुल पद्धतीने तयार केलेली आसा ते जर शिकले जाल्यार बरें आसा शिकवना जाल्यार आमी शिकयतले देव बरें करूं धन्यवाद सर दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही पर्यावरण बचाव समिती हरवत निश्चित आम्ही कार्यक्रम तसेच आभार प्रदर्शन नमस्कार गाव आजोबा गोवा सेव और विलेज या बौद्ध उद्देशाने आयोजित केलेल्या या भव्य प्रशांत मिरवणुकीसाठी एकत्र आलेल्या सर्व जागरूक नागरिकांचे युवक युवतींचे माता भगिनींचे ज्येष्ठांचे पर्यावरण बचाव समिती अहवाल यांच्या वतीने मनपूर्वक आभार ही केवळ मिरवणूक असून आपल्या वाहतूक विभागाची जबाबदारी आणि पुढील पिढ्यांसाठी भविष्यातील शपथ आहे पाणी जंगल डोंगर आणि जमीन वाचवण्यासाठी आपण राबवलेली एकजूट ही आमची खरी ताकद आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या आमच्या मान्यवर पाहुण्यांचे जे पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले राजकारणी समाजकारणी पर्यावरणवादी या सर्वांचे आम्ही विशेष आभार मानतो आपल्या उपस्थितीत व या सकाळच्या चवीला नवीन ऊर्जा मिळाली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांचे स्थानिक ग्रामस्थांचे सामाजिक संघटनांचे तसेच शाळेचे सशस्त्र पद्धतीने मिरवणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हनुमान यांनी सभागृह विनामूल्य करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार तसेच आम्हाला ही रिक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल आशीर्वाद देणे मनपूर्वक आभार जर कोणाचे आम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया सोशल मीडिया यांनी जे सहकार्य केले हा विषय प्रस्तुत झाला त्या सर्वांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि जर तुम्ही त्या कुणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असतील त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला इथे पोलीस यांनी व्यवस्थित सहकार्य करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत केली त्या सर्वांच्या पोलिसांचे आम्ही बचाव समिती अथवा पर्यावरण बचाव समिती अथवा यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या गावाचे आणि पुण्याचे नैसर्गिक वैभव ही अपेक्षा करून मी माझे शब्द थांबवतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद सो ह्या बॉयजान आमकां पयली मेसेज केले इंस्टाग्रामार आनी हेंच्यांनी इनिशिएटीव घेतले अशें हांव मागता सगळ्या गोंया कडेन की तुमच्या वाड्यार केन्ना अशें इलिगॅलिटीज दिसता करेज दाखया आनी मातशें फुडें सरा आनी तेन्ना मागीर अशें मॅसीव प्रोटेस्ट जाता ना जाल्यार तें कांय जावचें ना म्हाका कित्याक पडला म्हटल्यार जावचें ना तें
बऱ्यापैकी लोकांनी प्रोटेस्ट सक्सेसफूल केलो. एट द सेम टायम सगळ्यांनी हेल्पूय केले क्लीन करपाक. आतां सगळे जाण भायर सरता आमी. पूण म्हाका न्हू एक मनशाक खरेंच अप्रिशिएट करपाक जाय. सगळ्यांनी बरें हें केलें, एकवट दाखयलें. पूण वन पर्सन रियली डिजर्व्स अप्रिसिएशन प्लीज. ही इज अद्वैत नाईक. इफ ही डिडंट टेक दिस इनिशिएटीव जाल्यार आयज हो इतको व्हडलो सक्सेसफूल जावपाचो नासलेलो. सो थँक्यू दॅट यू नो यू टूक द मेन इनिशिएटीव की तूं बाबा भायर सरलो की हे आमी लोकां मेरेन पावोया, हायलायट करया. समज अशें एका गांवागांवांतले एका मनशान समज अशें इनिशिएटीव घेयना आनी भायर सराना न्हू जाल्यार मॅसिव हिल कन्वर्जन जायत रावतलें. म्हाका कित्याक पडला ते एटिट्यूड विल नॉट वर्क एनी मोर. सो थँक्यू ब्रो फॉर टेकिंग द इनिशिएटीव. Always remember it is आयज म्हाका आनी फाल्यां तुका. ओके, It will come to you someday. okay, that's it. So once again we'll see you all in some other video. Take care, bye bye. Om Namah Shivaya.